What is meant by latent heat? How will the state of matter transform if latent heat is given off? तर विशिष्ट उष्मा कशाला म्हणतात आणि जेव्हा विशिष्ट उष्मा हा गिवन ऑफ म्हणजे बाहेर सोडल्या जाणार तर मॅटरचं रूपांतरण स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे पदार्थाची अवस्था कशा प्रकारे बदलणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तर लॅटेंट हीट आपण आताच बघितलं, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाताना तापमान न बदलता जी काही उष्मा ग्रहण केल्या जाईल किंवा बाहेर सोडल्या जाईल त्याला म्हणतात विशिष्ट उष्मा. The quantity of heat absorbed or released by a substance undergoing a change of state such as ice changing into water या फिर उल्टा water changing into ice. आइस का कन्वर्शन वाटर में होगा तो हीट एब्जॉर्ब होगी और वाटर का कन्वर्शन आइस में होगा तो हीट रिलीज होगी. सो द क्वांटिटी ऑफ हीट एब्जॉर्ब और रिलीज उष्मा शोषून घेणे किंवा बाहेर सोडणे बाय अ सबस्टन्स पदार्थाद्वारे जेव्हा त्यामध्ये बदल होणार अवस्थेमध्ये बदल होणार अंडरगोईंग अ चेंज ऑफ स्टेट सच ॲज सॉलिड इंटू लिक्विड और लिक्विड इंटू सॉलिड ice into water or water into ice at constant temperature and pressure is called as latent heat. Very simple. The quantity of heat absorbed or released by a substance undergoing changing the state such as ice into water or water into ice at constant temperature and at constant pressure is called as latent heat. पदार्थाची अवस्था बदलताना बर्फातून पाणी किंवा पाण्यातून बर्फ ही अवस्था बदलताना एकतर उष्मा शोषून घेतल्या जाईल किंवा उष्मा बाहेर सोडल्या जाईल. स्थिर तापमानाला आणि दाबाला त्या उष्माला म्हणतात विशिष्ट उष्मा. When latent is supplied to matter, it absorbs heat energy to undergo a change of state. जेव्हा एखाद्या पदार्थाला आपण उष्णता पुरवठा करतो तेव्हा तो पदार्थ उष्णतेला शोषून घेतो आणि त्याच्या अवस्थेमध्ये बदल होतो. That is from ice into water or water changing into vapor. So when any substance is provided by latent heat, it absorbs that heat and undergo the change of state, that is ice into water or water into vapor. Thus if the latent heat is taken off, the change of state of matter will stop. लेकिन जब हम latent heat taken off मतलब वापस ले लेंगे तो एक तो state of matter will stop. Change of state of matter will stop म्हणजे पदार्थाची अवस्था बदलण्याची प्रक्रिया थांबून जाणार. और रिव्हर्स द स्टेट ऑफ मॅटर किंवा एक उलट प्रक्रिया घडू शकते म्हणजेच वॉटर मे बी कन्वर्टेड इंटू आइस किंवा वेपर्स मे बी कन्वर्टेड इंटू लिक्विड. तो जब हम हीट को टेकन ऑफ करेंगे जेव्हा आम्ही उष्मा काढून घेऊ तेव्हा दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर पदार्थाची अवस्था बदलणार नाही किंवा उलट प्रक्रिया घडून येईल रिव्हर्सिबल म्हणजेच पाण्याचे बर्फामध्ये रूपांतर होणे किंवा बाष्पाचे पाण्यामध्ये रूपांतर होणे. म्हणजे उष्णता जर आपण काढून घेतली टेकन ऑफ केली तर रिव्हर्सिबल प्रोसेस होगी. वाटर का कन्वर्शन आइस में होगा या वेपर्स का कन्वर्शन लिक्विड में होगा. नेक्स्ट क्वेश्चन है विच प्रिंसिपल इज यूज्ड टू मेजर the specific heat capacity of substance. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता मोजण्याकरिता कोणत्या तत्वाचा वापर केला जातो? Which principle is used? The amount of heat energy required to raise the temperature of unit mass of an object by 1 degree Celsius is called
स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. समजलं. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, एवढी उष्णतेची गरज असेल. टू रेज, कशाकरिता, वाढवण्याकरिता. काय, टेम्परेचर, कोणाचं, युनिट मास ऑफ सबस्टन्स, कितीने, 1 डिग्री सेल्सिअसने. एखाद्या एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्याकरिता जी काही उष्णतेची गरज असेल त्या उष्णतेला म्हणतात पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता. व्हेरी सिंपल डेफिनेशन. द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड, किस लिए, टू रेज, बढ़ाने के लिए. क्या बढ़ाने के लिए, द टेम्परेचर, किसका, यूनिट मास ऑफ ऑब्जेक्ट, कितने से, बाय 1 डिग्री सेल्सियस से. इसे हम कहेंगे स्पेसिफिक हीट कैपेसिटी ऑफ ऑब्जेक्ट. द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर of unit mass of substance by 1 degree Celsius is called specific heat capacity of that object. The principle that heat flows from hotter object to colder object until both reach the same temperature is used to measure the specific heat capacity of substance. Generally specific heat capacity को measure करने के लिए कैलोरी मीटर का यूज किया जाता है. और कैलोरी मीटर का जब हम यूज करते हैं तो इसमें 2 कंसेप्ट यूज किए जाते हैं. एक तो पहला कंसेप्ट होता है कि हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. उष्णतेचे वहन नेहमी गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होते. आणि दुसरा कंसेप्ट पण आपण म्हणू शकतो, द हीट provided to the calorimeter is equal to heat absorbed by, इसको भी सेकेंड लॉ भी अच्छा है इसका, प्रिंसिपल ऑफ हीट एक्सचेंज जिसे हम कहते हैं, वो तो हमने पढ़े अभी. हीट एक्सचेंज मतलब the temperature of the cold object. जो अभी हमने वही पढ़ा कि it always flows from hotter object to the colder object until both reach the same temperature. मतलब अगर एक गर्म वस्तु है और एक ठंडी वस्तु है तो गर्म वस्तु से हीट कहाँ प्रोवाइड होगी, ठंडे वस्तू के तरफ फ्लो होगी. आणि ती जी हीट फ्लो होणार हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे ती तोपर्यंत फ्लो होणार जोपर्यंत दोन्ही बॉडीचं तापमान स्थिर होणार नाही. तर याच तत्वावर हे कार्य करते. हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. दिस इज द प्रिंसिपल ऑफ हीट एक्सचेंज. हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट म्हणजेच जितकी उष्मा गरम वस्तू गमावणार इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट, तितकीच उष्मा थंड बॉडी ग्रहण करणार. म्हणजेच उष्ण बॉडीने गमावलेली ऊर्जा बरोबर थंड बॉडीने ग्रहण केलेली ऊर्जा यालाच म्हणतात प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट.